निमगाव सावा गणाची उमेदवारी जी दिलेली ती राजकुमार गाडगे यांना दिलेली. तिन्ही उमेदवारांचा संपर्क, जनसंपर्क काम खूप चांगली आहेत. तुम्ही तरुण सहकाऱ्यांचं नेतृत्व करता, मग तरुण सहकाऱ्यांचा नेमके कौल कोणाच्या पाठीमागे? आता तुम्हाला कळूनच आला असेल, तुम्ही पत्रकारिता भरपूर फिरताय गटात, तुम्हाला कौल, जनतेचा कौल काय आहे तो कळूनच आला असेल. मी सांगण्याची काय गरज आहे. आता तुम्ही गाडा क्षेत्रात सुद्धा तुमचं मोठं नाव आहे, तर गाडा मालक म्हणून जे सगळे गाडा मालक आहेत, तुम्हाला एक गाडा मालकाला एक संधी मिळालेली आहे. आपल्या खोडद, साळवाडी, येडगाव गटामध्ये, पंचायत समिती गटामध्ये सचिन शेट्टी यांच्या सौभाग्य ते सुद्धा उभा आहेत. मग तिथं तुम्हाला गाडा मालकांचा प्रतिसाद कसा वाटतो? कसं आहे, गाडा मालक हे जे वाक्य आहे ना, गाडा मालकाला काय सांगावं लागत नाही. ज्याचा बैल टॉपला पळतो ना त्याच्याकडे बरोबरच सावड्या जातो. तसंच आहे गाडा मालकाचं. जो गाडा मालक एखाद्या घरातून उमेदवारी दिली ना, त्या गाडा मालकाच्या पाठीमागे पूर्ण घाट उभा जसा राहतो ना, तसे गाडा मालक पण उभे राहतात. जे सगळे गाडा मालक बारी भेडवणार का? भेडवणार 100%. तुम्हाला माहित नाही का? म्हणजे पंचायत समिती का पूर्ण जेडपीची? जिल्हा परिषदच बोलतो ना आपण. नाही, आता पंचायत समितीसाठी गाडा मालकांना तिकीट मिळाले, मग जिल्हा परिषदेचं कसं? कसं असतं, सावड्या जरी कांड्यावरचा जरी बैल असला तरी जुकाट्याच्याच मागे सगळे जण पडतात. असा विषय गाड्याच्या शब्दात. म्हणजे पूर्ण पॅनल. पॅनल. तुम्ही साळवडी गावचे ग्रामस्थ आहेत आणि तुमच्या गावचा उमेदवार सुद्धा उभा आहे घड्याळ्या चिन्हावर, मग कसं तिकडं कसं पाहता तुम्ही? कसं मी गाडा मालक आहे ना, आमची ओळख गाडा मालक म्हणून आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडा मालकाच्याच भूमिकेतून चालणार. पहिली मैत्रीण, नंतर भावकी. म्हणजे राजकारण बाजूला, पहिली मैत्री मग भावकी. येस. म्हणजे मग गावच्या उमेदवाराच्या पाठीमागे तुम्ही राहणार. तुम्हाला आता कळून चुकलंय ना काय झाले काय नाही. नाही पण सांगा ना. नाही, कसं आहे, एक गाव म्हणून बुवा समजा गावचा उमेदवार आहे, मग आपण पाठीमागे राहिलं पाहिजे अशी एक भावना असती. परंतु मग काय कारण असेल ना त्याच्या मागे? काय कसं आहे सर, आम्ही मैत्रीला जपणार. तिकडे जायचं ना, तिकडे 100% उभं राहायचं, स्वाभिमानाने उभं राहायचं. डबल गेम आम्ही कधीच करत नाही. म्हणजे तुम्ही ठामपणे धनुष्यबाणाच्या पाठीमागे उभे आहात. पण सामान्य जनतेने धनुष्यबाणालाच मतदान का करावं? काही कारण असेल ना? आहे ना, त्याचं एकच उत्तर आहे ना, शरददादा भीमाजी सोनवणे, जे तालुक्याचे विद्यमान आमदार. येस. मग आपल्या भागामध्ये त्यांची काही ठोस कामं आहेत, पण जर एखादं असं प्रलंबित कोणतं काम आहे का आमच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, असं कोणतं प्रलंबित काम आहे सांगा ना जरा. जुन्नर तालुक्याचा विकास आणि रखडलेली कामं हेच प्रलंबित प्रश्न आहेत. आता शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा आहे. एक मी पोस्ट पाहिली होती की राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब, अजितदादा, त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे घड्याळाला मत, अशी भावनिक एक पोस्ट पाहिली होती मी. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? कसं आहे सर, महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशाच्या राजकारणावर बोलणारा एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही. पण अजितदादा होते. दादासारखा माणूस परत होणे नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, भगवी रेष, जे काही समजायचे ते समजायचं. पण अजितदादा सारखा माणूस होणार नाही. अजितदादाचा चाहता वर्ग मी पण आहे, चाहता, मी फॅन क्लब आहे अजितदादाचा. पण काय होतं, ज्यावेळेस अजितदादांचं दुःख ते झालं, आम्ही सुद्धा 3 दिवस कशातच बाहेर पडलो नाही. स्वतः मी त्या दिवशी घरातून 2 वाजता बाहेर पडलोय. अजितदादांबद्दल बोलावे तेवढं कमीच आहे. नाही, पण त्यांनी जी पोस्ट केली की दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे घड्याळाला मत, असं नाही ना. दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे दादांसारखं एखादं उमदं नेतृत्व तयार होणं, हीच दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. दादांसारखा माणूस परत होणं नाही, पण त्या खालोखाल दादांचे विचार, दादांचे आचार, दादांची कामाची पद्धत, दादांची शिस्त, दादांचं जे सकाळी 6 वाजताच कोणत्याही मतदारसंघात जाऊन काम करण्याची पद्धत, तशीच उमेद आपल्या शरददादा काय कमी आहे? दादा 6 वाजता तर 6 वाजता, आणि कार्यकर्त्यांच्या हाकेला सदैव हजर आहे ना शरददादा. अडचण काय? नाही, म्हणूनच मला विचारत होतं, त्यांनी जी भावनिक साथ घातली होती बुवा लोकांना, मतदारांना, मग त्याचा परिणाम नाही होणार? मला नाही वाटत होणार म्हणून, पण तुम्हीच ग्राउंड रिपोर्ट आम्हाला सांगावं. बरं, आपले राष्ट्रवादी पक्षाचे जे पांडुरंगजी पवार साहेब आहेत, यांनी निष्ठावाने काम केलं, पण त्यांना तिकीट नाकारलं पक्षाने, आणि त्यांनी त्यांच्या सुनबाईचा अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. मग राष्ट्रवादीचे 2 उमेदवार उभे राहिलेत, पण मग त्याच्या मतामध्ये काय विभाजन होईल का? आता काय होते, त्या तालुक्याच्या राजकारणावर मी बोलणं एवढा इतपत मोठा कार्यकर्ता नाही. पण विभाजन होईल नाही होईल हा पुढचा पार्ट आहे. पवार साहेबांचा कामाचा वसा वारसा पवार साहेब जपतात आहे, आणि राष्ट्रवादीचे ते उभे आहेत.
असं काही नाही, ते अपक्ष उभे आहेत. नाही मग राष्ट्रवादीचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचं विभाजन होईल का कुठं मतात की पांडुरंगजी पवार साहेबांच्या सुनेला अर्ध मतदान आणि इकडं काय अर्ध असं होईल का? नाही, सध्या एकच शरद दादा आणि धनुष्यबाण. चालतंय, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत. सर्व तरुण सहकारी आपल्याला बोलायचं दादा काही सध्या कोणाची हवा वाटते? धनुष्यबाण धनुष्यबाणच का? हो 100%. का बरं धनुष्यबाणच का निवडून द्यायचं? शरद दादांमुळे, पूर्ण शरद दादांमुळे. हो 100%. तुम्ही दादाचे फॅन? हो 100, पहिल्यापासून. आपलं काही भागातलं एखादं प्रलंबित काम असेल तर सांगा ना. कामं होतील आता दादा, काही आता लगेच नाही ना होऊ शकते, चालू आहेत कामं सगळी, होतील आता थोडी. पण दादा तर धनुष्यबाण नव्हते निवडून आले पहिल्यांदा, म्हणजे आता तरी पण दादांनी कामं केलेली आहेत ना, दादांनी भरपूर काम- काम आहे दादांची, तुम्ही त्याच्यामुळे आता तर सर्व तरुण वर्ग हा दादांच्याच पाठीशी आहे ना. त्याच्या